प्रदान बहुतेक देशाला मिळतो आहे। रावसाहेब, आताच्या घडीची एक मोठी बातमी आहे, देवाभाऊंसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। नाही, या सूत्रांमध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही। एकनाथ शिंदे म्हणतायत की जोडा देशमुख त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत आणि त्याचबरोबर उदय सामंत म्हणतायत की त्यावेळी नॉट रिचेबल कुठले नगरसेवक राहतात ते नाही, ते आमचं बघा की असं आहे की आमचे नगरसेवक जे आहेत हे आपापल्या घरी आहेत। आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत। तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे। मुंबईतले नगरसेवक तुम्हाला किंवा कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैदखान्यामध्ये डांबून का ठेवावे लागले? आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत, ते रिचेबल की नॉट रिचेबल नंतर बघू। कल्याण डोंबिवलीतले 2 तुमचे नगरसेवक जाऊन श्रीकांत शिंदेंना भेटतात आशीर्वाद घेण्यासाठी, मग घेऊ द्या ना। आज त्यांचा आसाराम बापू झाला असेल श्रीकांत शिंदेंचा, जात असतील, पण तिथे डॅमेज पाहू ना। स्थापनेसाठी बघा, एक लक्षात घ्या, आमचा 11चा गट स्थापन होईल। आमचे 11 नगरसेवक आहेत। मनसे आणि तुम्ही मनसे स्वतंत्र गट आहे। अच्छा, हा 11 तुमचे 11 आणि 5 आमच्या 11चा गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आणि इथे मुंबई महापालिकेत काय होईल? एकत्र असा गट असेल? नाही, स्वतंत्र गट स्थापन करावा लागेल। 2 स्वतंत्र पक्ष आहेत, लक्षात घ्या। आणि त्याच्यावरती आता आम्ही बघू ना, आमच्यामध्ये संवाद उत्तम आहे अजूनही। पण कल्याण डोंबिवलीमध्ये असा ट्विस्ट आहे की दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदेगड महापौर स्वतःचा व्हावा यासाठी स्वतःच्या पद्धतीने नाही, करू द्या ना। त्यांना मदत लागेल अन्य पक्षाची। बघा, मदत म्हणजे असं आहे की शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतात। एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे भाजपलाही माहिती आहे। हे केडीएमसी मध्ये होते, केडीएमसी मध्ये म्हणतो मी। नाही, अर्थात मुंबईत पण ते करू शकतात।